मागील भागामध्ये आपण बघितलं, प्रदीप विचार करत चेअरवर बसतो. मनातून भडका उडाला होता. तो रागात जोरात भिंतीवर हात मारतो. पुढे कुणालला खूप वाईट वाटत होते. तेवढ्यात आत एक व्यक्ती येते. हात थरथर कापत होते. डोळ्यात पाणी आले होते. ती व्यक्ती आत येत असतानाच खाली पडते. दोघेही आवाजाच्या दिशेने बघतात. बाबा, बाबा, प्रदीप जोरात ओरडतो. त्यांना तिथे बघून तो खूप आश्चर्यचकित झाला होता. कुणाल आणि प्रदीप दोघेही त्यांच्याजवळ पळत येतात. बाबा, बाबा, उठा ना, काय झालं तुम्हाला? प्रदीप पॅनिक होऊन बोलतो. कुणाल, बाबा इथे कसे काय? प्रदीप चिडून बोलतो. मी सोबत घेऊन आलो होतो. कुणाल पाणी देत बोलतो. कुणाल, प्रदीप चिडून बोलतो. शांत हो, प्रदीप. ते व्यवस्थित आहेत. इतका पॅनिक होऊ नकोस. कुणाल त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. त्यांना पाणी पाजून प्रदीप त्यांना चेअरवर बसवतो. बाबा, बाबा, तुम्ही ठीक आहात ना? तो काळजीने बोलतो. प्रदीप, मला माफ कर. ते त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन रडत बोलतात. बाबा, असे काहीच बोलू नका. प्रदीप त्यांच्या हातावर हात ठेवून बोलतो. प्रदीप, मी सगळं ऐकलं आहे. मी आपल्याच घरातल्या माणसांना ओळखायला चूक केली. ते बोलतात. घरात बाई माणूस म्हणून मी तिला खूप दर्जा दिला. सगळा कारभार तिच्या हातात दिला. तिला हा पैसा श्रीमंती पाहिजे होती तर मला मागायची होती. मी आनंदाने तिला दिलं असतं. या बाई आईने माझ्या ज्या मुलांना माझ्यापासून दूर केले, माझ्या सोन्यासारख्या मुलीचा छळ केला. हेच काय तर त्यांना पटत नव्हते. म्हणून मी बर्थडे पण चोरून घालत होतो. माझी ही 2 पिल्लं या बाईमुळे पोरकी झाली. साक्षीचे बाबा रडत बोलतात. बाबा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आहे ना, प्रदीप काळजीने बोलतो. प्रदीप, तू बाबांना घेऊन जा. मी बघतो यांच्याकडे, कुणाल बोलतो. प्रदीप बाबांच्या काळजीने त्यांना घेऊन जातो. त्याचाही नाईलाज होता. त्याला तिथे थांबायचं होतं, पण बाबामुळे तो तिथून निघतो. मग काय मिळालं तुम्हा तिघांना? कुणाल हसत बोलतो. पण त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याचे लाल डोळे बघून ते घाबरून जातात. त्या दिवशी सासूबाई तुम्हीच आला होता ना, तसला अवतार करून? कुणाल हसत बोलतो. मदर इन लॉ, तुम्ही नाटक कंपनीत होता का? कुणाल हसत बोलतो. तोंड सांभाळून बोल कुणाल, ती रागाने बोलते. मदर इन लॉ, एवढा राग चांगला नाही. कुणाल अजून हसत बोलतो. पण मीच आहे हे तुम्हाला कसं कळलं? ती चिडून बोलते. तुम्हाला माहीत नाही का? कुणाल गालात हसत बोलतो. काय? ती बोलते. हेच की, मी मिस्टर कुणाल सरंजामे आहे. आणि या कुणाल सरंजामेची नजर सगळीकडे अजूनही आली नव्हती. तो दात ओठ खात बोलतो. मदर इन लॉ, तुम्ही चेहरा लपवला, पण हातावरील टॅटूने माझे काम सोपं केले होते. तो हसत बोलतो. तुला काय वाटलं, ते अश्लील फोटो बघून मी साक्षीला सोडून देईन? नॉट फेअर. आज शेवटचं सांगतो. कोणीही मला आणि साक्षीला वेगळं करायचा प्रयत्न केले तर परिणाम खूप वाईट होतील. कुणाल दात ओठ खात बोलतो. आणि हो शिल्पा, दुसऱ्याचं जरा चांगलं करायचा प्रयत्न कर. म्हणजे तुला कोणाच्याही नवऱ्यावर नजर ठेवायची गरज नाही. आणि साक्षीकडे नजर वर करून सुद्धा बघायचे नाही. तो डोळे रोखून बघत बोलतो. तो बोलतच होता की त्याचा फोन वाजत होता. साक्षीचा फोन होता. त्या तिघांकडे रागाने बघत बाहेर निघून येतो. हॅलो साक्षी, काय झालं? कुणाल बोलतो. अहो, ती रडत बोलते. तिच्या रडण्याचा आवाज त्याला येतो. साक्षी, काय झालं आहे आणि तू रडतेस का? कुणाल काळजीने बोलतो. अहो, माझ्या पोटात खूप दुखत आहे. मला ना सहन होईना झाले आहे. खूप भीती वाटत आहे. तुम्ही कुठे आहात? या ना लवकर. साक्षी हुंदके देत बोलते. साक्षी, शांत हो आणि एक दीर्घ श्वास घे. आणि रूममधून बाहेर जाऊ नकोस. मी 10 मिनिटात येतो. कुणाल काळजीने बोलतो. तो बॉडीगार्डलाही काहीतरी सांगून जातो. जात असतानाच आतून तिघेही खूप ओरडत होते. साक्षी रूममध्ये इकडे तिकडे फिरत होती. ती रूममध्ये बसून बसून कंटाळली होती आणि पोटात दुखत असल्यामुळे तिला काहीच सुचत नव्हते. तिचं पोट भरून रडून झालं होतं. कुणाल अजूनही आलेला नव्हता. शेवटी ती रूम बाहेर येते. ती पायऱ्यांवरून जात होती. तेवढ्यात तिचा पाय घसरला. ती पडणार तर साक्षी, साक्षी, कुणाल पळत जाऊन तिला पकडतो. ते दोघेही पायऱ्यांवरून कलांड्या मारत खाली येतात. कुणालने एक हात तिच्या डोक्याला, दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवला होता. तिला त्याने घट्ट पकडले होते. शेवटी ते दोघेही खाली पडतात. त्यांच्या आवाजाने सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. कुणालची आई तर ते दृश्य बघून पटकन खाली बसतात.
त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. त्यांना खूप घाम फुटला होता. नीतूच्या डोळ्यात पाणी होते. ती कुणालच्या आईला धरून बसली होती. सुनंदा काकी त्यांच्या आवाजाने रूममधून बाहेर आल्या होत्या. साक्षी त्यांच्याकडे बघते तर त्याच्या डोक्यातून हातातून रक्त येत होते. त्याला खूप लागले होते. साक्षीलाही खूप खरचटले होते. त्याला बघून साक्षी खूप घाबरून गेली होती. अहो रक्त, साक्षी बोलत बेशुद्ध होऊन पडली. साक्षी मला काहीच झालं नाही, तो तिच्या गालाला हात लावत बोलतो. तो पटकन तिला उचलून घेतो, बाहेर पळत येतो. तिला पाठीमागे झोपवतो. कुणालची आई आणि नीतू त्यांच्यासोबत येतात. कुणाल खूप स्पीडने कार चालवत होता. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर डॉक्टर बोलत तो आत येतो. साक्षी त्यांच्या कुशीत निपचित पडली होती. हॉस्पिटलमधील सर्वजण त्याला बघत होते. एक नर्स पळत स्ट्रेचर घेऊन येते. सर तुम्हाला किती लागले? नर्स बोलते. मला माझी पर्वा नाही, माझ्या बायकोला काय झालं आहे ते बघा, कुणाल चिडून बोलतो. साक्षीला एका रूममध्ये नेतात. कुणाल बाहेर डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. येणारी जाणारी लोक त्यांच्याकडे बघत होती. डॉक्टर येऊन त्याला ड्रेसिंग करतात. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतात. काय झालं डॉक्टर? कुणाल टेन्शनमध्ये बोलतो. अभिनंदन मिस्टर सरंजामे, तुम्ही बाबा होणार आहात आणि तुमच्यामुळे तुमचं बाळ आता या जगात आहे. नाहीतर तुम्ही नसता तर. डॉक्टर बोलत होते की कुणाल मध्येच त्यांना थांबवतो. थँक्स डॉक्टर, कुणाल आनंदाने बोलतो. आज त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो खूप खुश होता. बरं मिस्टर सरंजामे, आज त्यांना इथेच राहू द्या, डॉक्टर बोलून निघून जातात. नीतू आणि कुणालची आई खूप खुश होतात. ए दादू, मी आत्या होणार? नीतू त्याला मिठी मारत बोलते. तोही तिच्या कपाळावर किस करतो. अरे, या आजीला विसरून गेला तुम्ही, कुणालची आई हसत बोलते. कुणाल आईला मिठी मारतो. आई, नीतू, तुम्ही दोघीही ही बातमी कोणाला सांगायची नाही. कुणाल दूरवर नजर टाकत बोलतो. का, काय झालं? इतकी आनंदाची बातमी का नको सांगायला? कुणालची आई हसत बोलते. आई, योग्य वेळ आल्यावर मी तुला सर्व काही सांगतो. पण आत्ता तरी सध्याला तुम्ही दोघी कोणालाच काही बोलू नका, कुणाल बोलतो. बरे, नाही सांगणार कोणाला, कुणालची आई बोलते. आई, तुम्ही दोघी जा घरी, मी आहे इथे, कुणाल बोलतो. त्या दोघींना तो पाठवून देतो. नंतर आत साक्षीजवळ येतो. साक्षी कॉटवर निपचित पडली होती. तो जाऊन तिच्याजवळ बसतो. तिच्या केसावरून हात फिरवतो. साक्षी, मला कधी वाटलं नव्हतं की माझी बालिश, हट्टी, सारखी रडणारी, रुसून बसणारी साक्षी आज आई होणार आहे. कसे दिवस भरकन उडून गेले, तुला माहीत आहे? मी तुला पहिल्यांदा बघितले तेव्हा तू रडत होतीस. मला तुझा खूप राग आला होता. तेव्हा माझ्या मनात आले, असली रडणारी मुलगी बायको म्हणून मला तर नको. पण आता हीच रडणारी बायको माझा श्वास झाली आहे. तो तिच्या निस्तेज पडलेल्या चेहऱ्याकडे बघत मनात बोलतो. त्याच्या स्पर्शाने ती हळूहळू डोळे उघडत होती. अहो रक्त, तिला त्याचा चेहरा धुसर धुसर दिसत होता आणि तोंडात बडबड होती. ए साक्षी, मी आहे आणि मला काही झालं नाही, तो तिच्या गालाला हात लावत बोलतो. ती त्याच्या आवाजाने खाडकन डोळे उघडते आणि त्याला डोळे भरून बघते. त्याच्या डोक्याला हाताला पट्टी बांधली होती. अहो, तुम्ही व्यवस्थित आहात ना? तुम्हाला काही झाले तर नाही ना? ती त्याच्या चेहऱ्यावर छातीवर हात फिरवत रडत बोलते. साक्षी, मला काहीच झालं नाही आणि तू इतकी पॅनिक नको होऊ, तो हसत तिचा चेहरा उंजळीत घेऊन बोलतो. ती एक दीर्घ श्वास घेते. अहो, मला खूप भीती वाटते. ती लहान मुलीसारखी त्याचा शर्टला धरून बोलते. तो तिला बघून गालात हसतो. अहो, मला काय झालं आहे? ती त्याच्या कुशीतून डोके वर काढत बोलते. तो हुंकार भरतो. तो तिला बाजूला करून डॉक्टरच्या केबिनमध्ये जातो. साक्षी तशीच डोळे मिटून झोपते. कुणाल केबिनमध्ये डॉक्टरसोबत बोलत होता. मिस्टर सरंजामे, तुम्ही तुमच्या वाईफची व्यवस्थित काळजी घ्या. त्यांची तब्येत खूप नाजूक आहे, डॉक्टर बोलतात. हो, मी काळजी घेईन, पण तिला काही त्रास होणार नाही ना? कुणाल काळजीने विचारतो. मिस्टर सरंजामे, आता तर काही त्रास होणार नाही, पण पुढे उलटी, मळमळ, डोके दुखणे, पोटात दुखणे, चक्कर येणे हा त्रास होईल. म्हणून त्यांची तब्येत जपा. 1-2 महिन्यांनी तपासणी करायला या, डॉक्टर बोलतात. बरं, आता मी तिला घेऊन जातो, कुणाल बोलतो. ओके, आणि काही त्रास होत असेल तर त्यांना घेऊन या, डॉक्टर बोलतात. कुणाल तेथून बाहेर पडतो. साक्षी शांत झोपली होती.
कुणाल हळूच तिला उचलून घेतो. ती अचानक दचकून जागी होते. डोळे उघडून बघते तर ती त्यांच्या दोन्ही हातात होती. साक्षी आजूबाजूला बघते. सगळेजण त्या दोघांनाच बघत होते. अहो तुम्हाला वेड तर लागले नाही ना? ती चिडून बोलते. का? काय झालं बायको? तो तिला डोळा मारत बोलतो. मला खाली सोडा. मला पाय आहेत आणि सगळेजण बघा आपल्याकडे बघून हसत आहेत. ती चिडून बोलते. असा नवरा मिळायला खूप मोठं भाग्य लागतं बाई. बघा ना किती केअर करतो. एक बाई दुसऱ्या बाईला बोलत होती. ते या दोघांच्याही कानी पडत दोघेही एकमेकांकडे बघतात. कुणाल तिला भुवया उंचावून खुन्नस देतो. साक्षी तोंड मुरडते. कुणाल गालात हसतो. अहो बघा तुम्ही माझी अशी कधी प्रेमाने काळजी घेतली आहे का? एक बाई चिडून तिच्या नवऱ्याला बोलते. तो माणूस कुणालकडे रागाने बघतो. कुणालला खूप हसू येत होते. अहो साक्षी चिडून बोलते. अरे मी तर माझ्या बायकोला उचलून घेतले आहे. कुणाल हसत बोलतो. तो हळूच कारचा डोअर उघडतो आणि तिला हळूच बसवतो. तोही दुसऱ्या बाजूने आत येऊन बसतो. साक्षी कारमध्ये काहीच बोलत नव्हती. गाल फुगवून बाहेर बघत होती. साक्षी, तो बोलत तिचा हात हातामध्ये घेतो. ती रागाने त्याचा हात बाजूला करते. तो काहीच बोलत नाही. दोघेही काहीच बोलत नाहीत. अहो आपण कुठे जात आहे? ती बाहेर बघत बोलते. तिला रस्ता अनोळखी दिसत होता. साक्षी थोडा वेळ शांत बस. कुणाल पुढे बघत बोलतो. ती काहीच बोलत नाही. अहो काय चालू आहे तुमचं? मला काही कळेल का? मला काहीच दिसत नाहीये, साक्षी चिडून बोलते. कुणाल तिला सरप्राईज देण्यासाठी एका ठिकाणी घेऊन आला होता. तिच्या डोळ्यांवर रुमाल बांधला होता. तिची खूप चिडचिड होत होती. तो तिच्या हाताला पकडून हळूहळू एका ठिकाणी आणतो. तो तिच्या डोळ्यावरील रुमाल काढतो. साक्षी डोळे चोळत चोळत आजूबाजूला बघते. तिला पहिल्यांदा काहीच कळत नव्हते. ती समोर बघते तर बघतच राहते. कुणाल तिच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत होता. तिच्या चेहऱ्यावर खूप भलं मोठं हसू होते. मंदाकिनी अनाथ आश्रम. ती समोर बघून वाचते. अहो हे तर माझ्या आईचे नाव आहे. ती आनंदाने बोलते. तिचे डोळे पाण्याने गच्च भरले होते, पण ते आनंदाश्रू होते. कुणालने साक्षीच्या बर्थडे दिवशी जे कागदपत्र दिले होते ते या अनाथ आश्रमाचे होते. त्याने तिच्या नावे एक अनाथ आश्रम घेतले होते. अहो मी या आश्रमात कायम येते, साक्षी बोलते. पण या आश्रमाला हे नाव नव्हते. ती गोंधळून विचारते. कुणालने तिच्या आनंदासाठी तिच्या आईचे नाव त्या आश्रमाला दिले होते. साक्षी कुणाल सरंजामे. बर्थडेचं गिफ्ट आठवतं का नाही? कुणाल हसत बोलतो. हो हेच ते आश्रम आहे का? ती जोरात ओरडते. हो ग बाई जरा हळू ओरड, नाहीतर माझी प्रिन्सेस अशीच होईल, तो हळू बोलतो. काय म्हणाला तुम्ही? ती त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत विचारते. कुठे काय? काहीच नाही. तो इकडे तिकडे बघत बोलतो. अगं चल आत जाऊया. तो तिच्या हाताला धरून आत येत असतो. थांबा, एक कडक आवाज आला. साक्षी दचकून आवाजाच्या दिशेने बघते. माई, साक्षी जोरात ओरडते. एक 40 वर्षाची बाई बाहेर येते. हो मीच आहे आणि ओरडणं बंद कर. तब्येतीची काळजी घ्यायची. ती एकदम सौम्य भाषेत बोलते. साक्षीला काहीच कळत नव्हते. सुमन बाहेर ये, माई तिला आवाज देतात. एक 25 ते 30 वर्षाची बाई हातात धान्याने भरलेला तांब्या आणि आरतीचे ताट घेऊन बाहेर येतात. त्या दोघांनाही ओवाळून घेतात. तिला उजव्या पायाने माप ओलांडून आत येण्यास सांगतात. कुणाल साक्षीचा हात धरून तिला माप ओलांडण्यासाठी खुणवतो. तिला हे सर्व खूप छान वाटत होते. ती त्याच्याकडे बघत माप ओलांडते. कुणाल त्याचा डावा हात कुंकवात भरवतो आणि साक्षी तिचा उजवा हात भरवते. समोरच्याच एका भिंतीवर दोघेही सोबतच हाताचे ठसे उठवतात. साक्षीची नजर सगळीकडे भिरभिरीत होती. फुलांनी पूर्ण सजावट केली होती. सगळे बांधकाम खूपच सुरेख होते. खूपच शांतता वाटत होती. ती सगळीकडे हात लावून बघत होती. ती डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेते. तिच्या मनाला एक प्रकारची शांतता लाभली होती. ती समोर थोडे वरती मान करून बघते. तिला खूप मोठा धक्का बसतो. ती पटकन तिथेच खाली बसते. कुणाल पळतच तिच्या जवळ येतो. साक्षी उठ इथून आत चल. तो तिच्या हाताला धरून बोलतो. नाही, माझी आई. ती रडत तो भिंतीवर लावलेला फोटोकडे बघते. साक्षी पॅनिक होऊ नकोस. मी तुझ्या आईचा फोटो लावला आहे. मी तुझ्या आनंदासाठी केले आहे. जर तू रडणार असशील तर मी फोटो काढतो, तो बोलतो. अहो नको नको, माझ्या आईचा फोटो काढू नका. मी नाही रडणार. ती पटकन डोळे पुसत बोलते. साक्षी आत जाऊया, तो बोलतो. ती लगेच उठून आत जाते.
तोही तिच्या पाठीमागे येतो. सगळीकडे हिरवेगार दिसत होते. ते खूप मोठे गार्डन होते. तिथे लहान मुले खेळत होती. मध्यम वयाची माणसं काहीतरी काम करत बसले होते. कोणी शिवणकाम करत होते, कोणी शोच्या वस्तू बनवत होते. असे बरेच लोक काम करत होते. ती सगळ्यांकडे बघून हसते. कारण तिनेच तर या सगळ्यांना हे सामान आणून दिले का, तर हे स्वतःच्या पायावर उभे राहतील. ती जरी बालिश हट्टी असली तरी तिचे विचार खूप मोठे होते. हे सगळं कुणालला माहीत होते. तिचे विचार बघून तो भारावून गेला होता. तिच्या माघारी त्याने खूप मदत केली होती. ती लहान मुलांच्या जवळ जाते. 1-2 वर्षाची मुले इकडे तिकडे दूड पळत होती. तिला खूप भारी वाटते. त्यांचं ते निरागस हसणं बघून तिला खूपच भारी फिलिंग येते. कुणाल हातात एक टेडी बिअर घेतो. तो खाली गुडघ्यावर बसतो. साक्षी फक्त त्याच्याकडे बघत होती. साक्षी, आज माझ्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे, तो बोलत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. साक्षी, तू मला इतकं मोठं सरप्राईज दिलं आहेस की मी कितीही तुझ्यापुढे सुखाची बरसात केली तरी त्याची परतफेड होणार नाही. तो बोलतच होता. अहो, तुम्ही असं काय बोलताय? मी काय दिले आहे? ती चक्रावून बोलते. साक्षी, मी बाबा होणार आहे. तू आई होणार आहेस. आता आपल्या दोघात अजून कोणीतरी येणार आहे. माझी प्रिन्सेस आता आई होणार आहे. तो रडत हातातील टेडी बिअर देत बोलतो. साक्षीला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय? ती जोरात ओरडते. साक्षी हळू, आता तू 2 जीवांची आहेस. कुणाल काळजीने बोलतो. ती रडत होती. तिला विश्वास बसत नव्हता. कुणाल तिच्या पोटावर हात ठेवतो. साक्षीला एक वेगळीच फिलिंग आली. तीही त्याच्या हातावर हात ठेवते. दोघांच्याही तोंडावर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. तो लगेच तिला मिठीत घेतो. कुणाल घरी येतो. कुणालची आई त्याची वाट बघत बसली होती. ती आज खूप खुश होती. त्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक होती. अरे कुणाल, साक्षी कुठे आहे? त्या काळजीने बोलतात. आई, मी तिला तिच्या बाबांजवळ सोडून आलो आहे. तो बोलतो. काय आणि कशासाठी? त्या चिडून बोलतात. आई, माझं ऐकून घे जरा. तो वैतागून बोलतो. मला काही ऐकायचं नाही. तू तिला आत्ताच्या आत्ता घेऊन ये, त्या मोठ्याने बोलतात. आई, माझं ऐकून घे जरा. तो तेथील काचेचा वास फोडत बोलतो. त्याच्या आवाजाने सगळेजण रूममधून बाहेर येतात. कोणालाच काही कळत नव्हते. तो इतका का चिडला आहे ते. तो खूप भयंकर चिडला होता. डोळ्यात अंगार फुलला होता. तो तेथील सगळ्या वस्तू फेकत होता. दादा, काय झालं आहे? तुझ्यात आणि वहिनीच्यात तर काही झाले तर नाही ना? नीतू बोलते. नीतू शांत बस. तो चिडून बोलतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.